झगडेजी, सनदी अधिकारी, वरिष्ठ क्लास 1 अधिकारी हा एक अधिकार असलेला पदावरचा माणूस असतो. अनेकदा म्हटलं जातं की सरकारचे पक्ष बदलतात, पण शेवटी सनदी अधिकारी राज्य चालवत असतात. अशावेळी हनी ट्रॅपची प्रकरणं वाढणं याकडे तुम्ही कसं पाहता? प्रश्न एक आहे की खरं म्हणजे की हे फार शॉकिंग असं आहे की अशा यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये हो. आणि विशेष शीर्ष प्रशासन जे आपण म्हणतो सनदी प्रशासन, हो. यामध्ये ते हे केवळ त्यांना स्वतःच प्रशासन करायचं नसतं, तर संपूर्ण प्रशासनाला दिशा द्यायची असते. आणि आपण जे वागतो आहोत त्याप्रमाणे आपल्या अंतर्गत असलेले जे लोक असतील तसे ते वागतील. त्यामुळे तुमची सचोटी आणि तुमचे वर्तणूक ही याच्या वादाच्या पलीकडे असली पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात कवच कुंडल संविधानाने दिलेले आहेत भाग 14 मध्ये. आणि त्याचा वापर करून मग तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस राजकीय व्यवस्था चुकली तर त्या राजकीय व्यवस्था चुकत नसते, पण चुकली तर हे राजकीय व्यवस्थेला दिशा दाखवून त्यांना काम करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासकीय व्यवस्थेची संविधानाने अपेक्षित केलेली आहे. असे जे प्रकार घडतात खरं म्हणजे यासाठी नियम आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी, अखिल भारतीय सेवेसाठी 1968 चे नियम आहेत आणि महाराष्ट्रातल्या ह्याच्यासाठी नोकरशाहीसाठी 1979 नियम आहेत. काय वर्तणूक नियम म्हणतात त्याला, की याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय तुमचं उच्च कोटीचं सुसटीचं असं असावं आणि कुठेही याच्यामध्ये तुम्हाला काळीमा लागेल, डाग लागेल किंवा तुमच्या वर्तणूकमध्ये काही फरक पडेल असं तुमचं वागणं असू नये असं त्याच्यामध्ये नियम केले.